नमस्कार. नवीन वर्षात पदार्पण करताना दुरुस्त करूया. मराठी वर्षाच्या म्हणजे मराठी वर्ष चैत्र असं, तर त्याच्यात पदार्पण करताना तसा मागील वर्षीचा हा शेवटचा व्हिडिओ असेल. पण नव्यानं काय सुरुवात करायला हवी असं उदाहरण देण्यासाठी हा व्हिडिओ कदाचित बनतो आहे असं मला आतून वाटतं. कारण तुम्हाला खोटं वाटेल की मी काहीही ठरवलं, म्हणजे मी जे ठरवलं होतं ना, बरंच काय काय होतं. म्हटलं मी मस्तपैकी इस्कॉन टेम्पलला जाईन किंवा मी कात्रज लेकला जाईन किंवा मग मी तर संतोषी मातेला जाईन आणि मी व्हिडिओ बनवेन. आणि मी काय बोलणार, मग मी काय बोललं पाहिजे, मग उद्या पाडवा आहे मग मी काय बोललं पाहिजे कारण पाडव्याची तर शुभेच्छा मी परवा ते सांगितले, मी रील झालेले माझे ते शॉर्ट वगैरे. तर म्हटलं काय बोलायचं, खूप काय चाललं होतं. मग येताना बसमधून येताना एक व्हिडिओ बनवला. खूप तिथं गर्द झाडी, तिथं त्या मुठा नदीला ओलांडताना बसमधून तर खूप अशी गर्द झाडी आहे. नंतर तसंच जर असं पुढे आलं की पूर्ण कचरा डेपो आहे तिथे. म्हणजे कचरा डेपो म्हणण्यापेक्षा सगळं वेस्ट, म्हणजे पालापाचोळा दिसतो तिथे सगळा. आणि तसंच पुढे त्या व्हिडिओमध्ये मी शॉर्टमध्ये काय ते टाकेन, परत हिरवळ आहे. आणि त्यानंतर मग ती नदीचा तो काय म्हणतात कालवा, तसा तो वाहतोय, तसं भरलेलं पाणी वाहत होतं. मग म्हटलं आपण आता असं बोलायचं की आयुष्यात प्रत्येक वेळी हिरवळ नसते. तसाच तुम्ही प्रवास चालू ठेवला तर तुम्हाला कधी कधी हिरवळ आल्यानंतर परत ऊन येणं स्वाभाविक असतं, किंवा प्रत्येक वेळी फ्रेश सगळ्यांना कधी कधी बेजाड रानामध्ये पण राहावं लागतं आणि जंगलामध्ये राहावं लागतं. आणि तसंच परत पुढं आल्यानंतर हिरवळही आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं जीवन चालू, पाणी हे जीवन आहे असं मी अर्थ काढला. मनातच विचार केला, छान, खूप छान, आता मला विषय मिळाला वगैरे. आणि मग मी तशीच पुढं आले. तुम्ही शॉर्टमध्ये मी तुम्हाला रेफरन्सला टाकेन हा व्हिडिओ. आणि मग तशीच पुढं आले. ठीक आहे म्हटलं, मग आता कुठं जायचं. मग सोहमला फोन करून विचारलं इस्कॉनला कसं जायचं. त्याने सांगितलं अशी जा वगैरे. ह्यांना नाही विचारलं, ह्यांना माहीत पण नाही की मी आले, कारण आज मला सरप्राईज स्वयंपाक करायचा आहे. आणि मग तिथून मी चढले. तिथून एक रस्ता आहे बसच्या मधून यायला, तर तो चढ मी दिव्य पार केलं. खाप क्रिटिकल आहे ते थोडासा आणि हिल घातलेले मी आज. मग तिथून चढले, वर आले आणि मग शोधत आले. तर मला त्या रस्त्याने का आणलं, ऑब्झर्वेशन आणि त्यानंतर इनपुट आणि त्यानंतर ऑब्झर्वेशन नंतर झालेलं प्रक्रिया प्रोसेस केली आणि त्याच्यातून आता दिले जात आहे ते समाजासाठी आउटपुट, असा मी अर्थ काढते. थँक्यू. आता मी समर्था म्हणते. समर्था म्हणजे फक्त स्वामी समर्थ आहेत, ती प्रत्येक शक्ती जी हे चालवते ती सगळीच असेल. म्हणजे कुठल्या धर्मात कुठल्या ह्याच्यात अडकायचं नाही आहे मला. तर प्रसंग असा आला की मला आज सगळ्याच स्टोरी, म्हणजे मला असं आता लाज वाटायची नाही आहे. मी स्टोरी अशी सांगण्याला संघर्षाचे जे माझे 2 भाग झाले त्यातला हा 3रा भाग आज होईल. आणि कारण येणारं नवीन वर्ष माझ्या स्टोऱ्या वेगळ्या असणार आहेत असं मला आतून वाटतं. हळूहळू कलाकारांना कशा बदलतील त्या, जशी तुम्हाला उत्सुकता असेल जर बघत असाल व्हिडिओ तर तशीच मलाही ती राहील. तर याच्यामध्ये काय झालं, येत होते मी आणि त्या कॉलेजपासून म्हणजे मधल्या एक व्हिडिओवर सांगून नाही लक्षात ना, कॉलेजचं नाव नाही सांगू, तिथून पुढे येत होते. तर एका ॲटोवाल्यासोबत एक लेडीज भांडत होती, भयान भांडत होती, भयान. इतकं भांडत होती की म्हणजे अगदी घाणेरड्या शिव्या वगैरे. तर ती त्याला भांडण्याचं रिझन असं होतं की ती त्याला म्हणत होती, तू आईवरून शिवीच का दिलीस. मग तो पण बोलायला लागला. काय झालं कशावर माहीत नाही, पण सीन असा आहे, आपल्याला काय शिकायचं आहे, म्हणजे ऑब्झर्वेशन इनपुट काय दिलं समर्थांनी मला. सीन असा होता, एक रिक्षावाला आहे, तर काहीतरी रिझननी त्यांचे भांडणं चालली. म्हणजे तो रिक्षात बसली होती काय डोंट नो, काय नाही, काय रस्त्याने येत होती ती चालत. मग रिक्षा मी गेले तेव्हा त्यांची भांडणं चालली होती. तो रिक्षावाला भांडत होता आणि ही फॅमिली होती, 2 छोटी मुलं, एक आणि नवरा बायको आणि तो रिक्षावाला. त्या रिक्षावाल्याने टोपी, आज ते मुस्लिमांची टोपी असते ना, तर तो म्हणजे वाटत तर नव्हता की तो मुस्लिम आहे त्याच्याकडं बघून, पण ती टोपीमुळं फक्त वाटत होतं की तो मुस्लिम आहे. आणि
त्यांचे चालले होते बाचाबाची. बरं आता लेडीजशी बोलताना जेंट्स जरा विचार करतो, फाटकन असं वाईट बोलत नाही, पण तरीही तो तिला घाणेरड्या शिवाय देत होता आणि तीही त्याला तेवढंच घाणं बोलत होती. आणि चवतळून उठून त्याला अगदी नाही मारायचं वगैरे चाललं होतं. आता ती त्याला तिला तो झेपणार आहे का मारायला? आणि रस्त्यात लोक बघत होते आणि लिटरली तिचा नवरा तिला थांबवत होता आणि मॅक्झिमम असं उलटं दिसतं, तर तिला तो थांबवत होता. आणि मग नंतर त्या रिक्षावाल्याने काय केलं, त्याची स्वतःची टोपी काढली. त्यानं त्याचे नशीब त्याच्या ते लक्षात आलं, नाहीतर घटनेला वेगळं वळण आलं असतं. बघा ना, त्यांचं नॉर्मल झालं, म्हणजे आपल्याला निमित्त लागतं धर्मावरून भांडायला म्हणून सांगितलं. त्यांनी पटकन ती टोपी काढली पहिल्यांदा, त्यांची धर्माची ती टोपी. ती कुठंतरी काहीतरी आज महत्त्वाचा दिवस असतो, तर काहीतरी जर चाललं असेल किंवा घातली असेल त्याने, काय उपवास वगैरे असेल म्हणून त्याने ती टोपी काढली याचं भान ठेवलं. त्यामुळे तो पक्का मराठी वाटत होता आणि मग चाललेली मराठीमधून भांडणं. आणि मग नंतर झालं ते तशीच पुढे आली. मी आपले आले पुढं, मी आता भांडण ऐकण्याच्या भानगडीत पडत नाही. म्हटलं मला हा सीन का दाखवला, विचार केला. म्हटलं माझा नवरा जर त्याच्या जागेवर असता, तिथं 2 खाड खाड वाजवले असत्या माझ्या तिथंच, एवढ्या रस्त्यात. हो रस्त्यात, तुम्ही बरोबर ऐकलं, रस्त्यातच 2 कानाखाली दिल्या असत्या माझ्या नवऱ्याने. मला आज नवऱ्याचा म्हणजे मला अभिमान वाटला की खरंच नवऱ्याचा धाक असणं किती गरजेचं आहे, मला लक्षात आलं आज. म्हणजे नवऱ्याची व्हॅल्यू मला आहे. नवरा का असतो ह्या कशासाठी हवा, हे संस्कार माझ्यावर आहेत. आणि मी स्वतःला मोठेपणा समजायची की मला नवरा आहे, म्हणजे माझ्या आयुष्यात नवरा आहे, ही किंमत मला आहे. म्हणून मी आत्तापर्यंत ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की मला माहिती आहे नवरा का लागतो, म्हणून मी नवऱ्याला हे करत होते. प्रेम आहे बट एक रिस्पेक्ट असं. तर मला आज इतकी नव्यानं आणि इतकी क्लीनली दृष्टी मिळाली मला की त्यांचा सगळा स्वभावाचा अभ्यास झाला माझा सगळ्या रस्त्याने. आणि म्हणजे ते कसे तापटीत म्हटलं होतं मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे की तुम्ही असं डोमेसाईल व्हायलन्सची तुम्ही केस लावू शकाल इथपर्यंत व्हायलन्स. त्यांना राग कंट्रोल होत नाही, तर राग कंट्रोल होत नाही, त्यामुळं मग त्यांना कळायचं नाही की काय. आणि जास्तीत जास्त फक्त माझ्यावरच राग काढायचं, त्यांचं ते ब्रीद आहे, ते जन्मालाच आलेत खास माझ्यावर राग काढण्यासाठी. मॅक्झिमम सगळेच नवरे असतात तसे. पण मला आज अभिमान वाटला की त्याचा धाक तोच तिथे असता तर चित्र उलटं झालं असतं. मी म्हटलं असतं आहो चला. तो जो नवरा होता त्याच्यात डेअरिंग नव्हतं का? होतं. जेंट्स लोक भांडणं कधी करत नाहीत, जेव्हा फॅमिलीसोबत असते, त्यामुळे जरा वरमता घेतात. पण आता वेळ काय आली, त्याला त्याची ती सत्सद बुद्धी जागी झाली की आता वेळ काय आहे, भांडणाला वेगळं वळण होईल, मुलं आहेत सोबत, काय वळण लागेल ह्याचं भान त्या नवऱ्याला होतं. आणि तो तिला म्हणत होता चल, कशाला त्याच्या नादाला लागते, बारकी पोर आहेत आपली. केवढं झालं असतं ते भांडण, 4 शिव्या. म्हणजे तिने काय करायला पाहिजे होता हा विषय सगळा सोडा, आता इकडे या. तर सगळे दादा लोक भांडण करा किंवा काय करा, बायकोला दाखवा. तुम्ही स्वतःला वाईट समजलं तरी चालेल. आता दोन्ही बाजूनं बोलणार आहे मी. आता आज बरेच विषय खोलते, म्हणजे स्वतःची झाकली मूठ एक वेगळ्या पद्धतीनं खोलायचा प्रयत्न करते. प्लीज फक्त सासरच्या आणि माहेरच्या लोकांना हात जोडून विनंती करते की मी पर्सनल कमेंट तुम्हाला वैयक्तिक प्रेझेंट करत नाही आहे. अनावधानानं तो जो सीन झाला आहे त्या सीनमध्ये मी काढलेला तसा अर्थ असेल. मॅक्झिमम मी वैयक्तिकशः बोलायचं टाळेनच, पण तो जो सीन घडणार होता माझ्या लाईफमध्ये त्या सीनमध्ये तुमचा तो स्पेसिफिक रोल असेल, बरोबर? कारण त्याशिवाय तो सीन अपूर्ण होता. म्हणजे नाटक करताना कसं अगदी तो दरवाजा वाजवल्यानंतर दार उघडणारा नोकरसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो त्या नाटकाच्या प्रयोगामध्ये किंवा सिरियलमध्ये एखाद्या ॲज लाईक, म्हणजे तिथपर्यंतच काय असेल. तर ह्या व्हिडिओचाच आपण असा अर्थ काढू शकतो की नवीन वर्षात पदार्पण करताना, मराठी नवीन वर्षात पदार्पण करताना तुम्ही नव्यानं एक नवी दिशा, विचारांची नवी दिशा, विचारांची नवीन बुडी उभी करता येईल का? कारण FBला पण वाचलं की 5 वर्ष झालेत लग्नाला आणि असा विषय आहे की तर काय 15 वर्ष झालेत लग्नाला, तिला अजून अपत्यप्राप्ती नाही आहे. आणि मग काय करावं, तर मिस्टर ड्रिंक वगैरे करतात आणि मग मी सोडून जाऊ का? बघ, ड्रिंक करणाऱ्याच्या बायकोला किती व्हॅल्यू असते घरात तुम्हाला माहिती आहे.
मग मी घर सोडून जायला तर मला आधार नाही आहे माहेरचा वगैरे 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 असं सगळं बऱ्याच गोष्टींचा आज एक्सपोजन होतं आहे. तर डोमेस्टिक व्हायलन्स जर म्हणालो तर तशी केस झाली आहे माझ्या बाबतीत, मी सहन केलं. मग डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे एकतर त्यांचं ते आता मला कारणं सांगत बसायचे नाहीत की ते मागच्या ह्याच्यात मी सांगितले की लहान वयात त्यांचं मिस्टरांचं माझं झालेलं लग्न आणि एक व्यक्तिमत्व म्हटलं तर तो बाप माणूस आहे. म्हणजे त्याचा स्वभाव हा फार म्हणजे ते हातालाही न लागणारी गोष्ट आहे ती. म्हणजे एखाद्या आता मी लाखात एक आहे तर मी करोडोत एक आहे, म्हणजे तो काय व्हॅल्यू असेल काय त्याची. पण ते त्यांची स्वतःचं लाईफ ही फार जर्नी स्ट्रगल आहे. प्रत्येकाचं वेगळं स्ट्रगल असतं, तसं त्यांचं एक वेगळं स्ट्रगल आहे. वयाच्या 17व्या वर्षापासून तेही घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि भयान. आणि त्यांना करंट जोरात बसला होता की अर्धा पाऊण तास त्यांना शुद्ध नव्हती. 2.5-3 तास ते कोणालाही ओळखत नव्हते, फक्त मला आणि सोहमला ओळखत होते आणि त्यांच्या 2 मित्रांची फक्त नावं घेत होते. बाकी टोटली तेव्हापासून जरा त्यांना लक्षात वगैरे राहत नाही, बाकी काही नाही, म्हणजे सीन्स लक्षात राहत नाहीत असं बाकी. त्यामुळं मग ते आता जास्तच हायपर होतात. पण सांगण्याचा मुद्दा असा की नवरा कसा असावा आणि जर बायकोने तेव्हा स्टेपअप कुठली घ्यावी. तर ह्या गोष्टी करताना की जेव्हा माझ्या लाईफमध्ये असे प्रसंग येतात की आमच्या शाहूपुरीमध्ये आमच्या घराशेजारी ना एक नसेल मुलांच्यावरून भांडणं आणि मुलांच्यावरून भांडायला जाणारी मी मुलगी नाही आहे. तर सिद्धी आमची तेव्हा लहान होती, पहिलीला असेल किंवा दुसरीला असेल. तर ती आली होती ताईकडं. ती तेव्हा दाजीबा फार लाडका होता. तर ते शेजारच्यांशी काहीतरी झाले, भांडणं झाली, हे गेले भांडायला माझे मिस्टर आणि मी पण गेले. मला म्हटलं ना, मला इगो होता, म्हणजे मी माझ्याच नादात धुंद असायचे. तर मी तिला बोलले की मी खूप चुकीचं बोलले. मी तिला बोलले की अय भाडेकरू आहे ना, भाडेकरूसारखं राहायचं, नाहीतर इथनं चंबू गबाळ उचलायला वेळ लावणार नाही. आणि मग त्यानंतर म्हणाल्या हो का, आम्ही पण घेऊच की कधीतरी. आणि खरोखर त्यांचं छान एक स्वतःचं घर झालं आणि माझ्यावर वेळ कशी आली बघा. मी भाड्यानं घर करत फिरते. म्हणजे तुम्ही अनावधानानं चुकत असता. मला आत्ता ते आठवलं. बरं, ते भांडणांमध्ये मग ह्यांनी म्हणजे तिथंच एक म्हणजे शिव्या घातल्या मला आणि म्हटले घरी जा. मग मी ह्यांना बडबडत भांडत म्हणजे आमच्या दोघांची तिथंच भांडत लागली. मी भांडण करत रिटर्न आले आणि मग घरी आले मी. मग त्यानंतर घरी आल्यानंतर मग आमच्या दोघांचंच भांडण झालं. मग त्यांनी 2 फटके लगवले मला. सिद्धी घाबरली आमची, सिद्धीला घरी नेऊन सोडलं. मग असं की मग त्या प्रसंगातून अर्थ काय काढायचा की हे तापटच. मग त्यानंतर मग मी शहाणे झाले की नाही बाबा, बाहेर असं नाही बोलायचं आपण. मग आजकालच्या तरुण मुलींचं काय होतं आहे, आता ते हा कापतोय तिला एक जण बायको भरती ड्रममध्ये नवऱ्याला. नवरा आता काल काय वाचलं तर सुटकेसमध्ये तिला भरलं आहे आणि कुठं ते बँगलोरला सुटकेसमध्ये तिला भरलं आहे. आपला मस्तपैकी इकडं आला, इथं फोन करतो, इकडं सातारा कुठं शिरवायला येऊन फोन केला त्याने पोलीस स्टेशनला वगैरे काहीतरी घर मालकाला. तर आज इथपर्यंत तर आपलं डेअरिंग नाही आहे. म्हणजे कुठू दे मारून टाकणारा नाही आहे आपला. आणि असं आहे का की पूर्वी होत नव्हते, तर पूर्वी छळ कसे व्हायचे आमच्या काळी, हुंडाबळीचे. तेव्हा तसं काय आमचा संबंधच नव्हता. काहीतरी एक जे संसाराला लागणारं गालबोट, ते माझ्या पण संसाराला लागलं होतं गालबोट, ते म्हणजे ड्रिंकचं. तर व्यसन करताना बरं असं आहे का, हे अट्टल बेवडेत वगैरे प्रत्येक घरात आता ते पोचलेली आहे. नशीब माझं की माझ्या माहेरी अजून त्याचं कोण नावही घेत नाही इथपर्यंत आहे. बट आमच्या सासरीही कोण नाही, पण म्हणजे चुलत सासरे वगैरे थोडेफार. आणि मग त्यांच्यात हे पण म्हणजे एक अतिशय समंजस, कोणाला काहीच बोलता येणार नाही अशी सहन करणार वाटेल ते तुम्ही काय त्रास द्याल तो सहन करणार. आणि मग त्यांनी जरा डोक्यात ड्रिंक टाकली की मग त्यांना काही जास्त लागत नाही. निमित्त मात्र फक्त तिचं शास्त्र, झाकणभर म्हणा, चमचाभर म्हणा, जास्त लोड काय ते ग्लासभर म्हणा, संपला विषय. मग ती जी व्यक्त होण्याची पद्धत असणे की मग नुसतंच ते उकळलेलं बघा. आता लक्षात घ्या, डोमेस्टिक व्हायलन्स. तर तो मग उकळलेलं दूध असं फेकून द्यायचं, कुकर फेकून द्यायचा, मग मला ढकलायचं. आणि मी आधीच नाजूकणार पाहिलेच हात, ढकललं की फुटले मी की झालं मला जखम. म्हणजे मी अतिशय नाजूक पहिल्यापासून.
आहे बी जाडजूड, पण तब्येतीला प्रकृती फार नाजूक आहे माझी. मग फुलासारखं आपण, आणि मग नुसतं जरा बोट लावाल तिथं, जसं बोट लावाल तिथं माझं अंग सुस्त अजूनही. असं जरी जोरात दाबलं ना त्यांनी इथं, असं हाताला जरी असं चिडून असं केलं ना तरी काळं निळं होतात हात माझे, इथपर्यंत नाजूक स्किन. आणि मग ते मला शरीरापेक्षा माझ्या मनाला वेदना फार व्हायच्या, की म्हणजे लिटरली आता म्हणजे वातावरणच वेगळं होतं ना. तर ह्या वातावरणामध्ये की म्हणजे बाकी सगळी माझी फॅमिली एज्युकेटेड, बट हे लहान असताना, म्हणजे माझे मिस्टर लहान असताना गावाकडं राहण्यात आलेले, त्यामुळं इतर जे लोक आहेत आजूबाजूचे किंवा तो परिसर, तिथं जे वातावरण होतं ते त्यांनी कॅप्चर लहानपणी केलेलं. लहानपणी जर तुमच्या मनावर एखादा आघात झाला असेल तर तो तुम्हाला लाईफटाईम होऊ शकतो. आणि जेव्हा माझी आध्यात्मिक प्रगती झाली तेव्हा कार्मिक अकाउंट येतं, मेड फॉर इच अदर सोल्स असतात, तेव्हा हा भयान त्रास होतो. त्यामुळं ज्यांना हा त्रास होतो आहे, मी त्यांना एकच सांगेन, मरायचं नाही. तुम्ही जर आध्यात्मिक श्रद्धेत असाल, मागच्या वेळी मी ते सांगितलं, तुमची श्रद्धा असेल, भले कुणावर असू दे, अल्लाह असू दे, भगवान असू दे, येशू असू दे, कशावर असू दे, तुमची त्या एका शक्तीवर जर श्रद्धा असेल ना आणि तुम्ही मार्गक्रमण करत राहिलात तर जीव जाण्या इतपत त्रास आहे, पण जीव जाणार नाही याची खात्री. कारण तुम्ही अध्यात्मात प्रगती करावी. मग ह्यांनी एकदा असंच काहीतरी कारण झालं, कोणाच तरी लग्नामध्ये काहीतरी झालं, मग ह्यांनी परत असंच सेम आमच्या सीन तेच रोटेशनने. आणि मग मी निघून गेले. फर्स्ट टाईम मी सोमला ठेवून निघून गेले. बऱ्याचदा मी अशी निघून गेलेले, मी म्हणाले पळून चालली घरातनं. कारण मरण्यापेक्षा ठीक आहे ना, मी हा विचार करायची की मी का मरू, म्हणजे माझी चूक असेल तर मी मरेल. माझ्या चुका तर खूप आहेत, माझी चूक असेल तर मी मरेल. माझं फक्त एक असतं की तत्त्व, मी तत्त्वाने जगते, माझी तत्त्व ठरलेली आहेत. मग मी माफी मागायला कमी पडणार नाही आणि मी पाय धरायला कमी करणार नाही. स्टेजवर वाजवत गाजवत मी माफी मागेल, पण हमीपणा आहे. तो मीपणा आता तो समंजसपणामध्ये आपण कव्हर करता येईल. पण मला परिस्थितीनं खूप शिकवलं की म्हणजे मी असं नावं ठेवायची, काय 4 माणसात कशी आली लेडीज, हिला कळतं का कसं राहायचं, कसं वागायचं, कसं राहिलं पाहिजे, असं म्हणजे व्यवस्थित आलं पाहिजे ना. पण कदाचित देवाला हे शिकवायचं असेल, जेव्हा माझ्या स्वतःवर वेळ आली की तसं राहावं लागलं. म्हणजे मी लिटरली आता हे कुणाला माहीत नाही, मला सांगताना पण कदाचित रडायला वगैरे. तसं छोटा होता तर चप्पल, मग मी आता मी कुठलेही विषय कुठे येत आहेत तर चप्पलसुद्धा 20 रुपयाची घातली. म्हणजे ती पण 20 रुपयाला त्याने का दिली, एक एका नंबरची होती, एक एका नंबरची होती, आणि त्याच्याकडं चुकून 2 राहिल्या होत्या. ती चप्पल त्यांनी मला दिली होती 20 रुपयाला. विसरले आता मी, आता मस्त 200, 250, 600, 700, 800 1000 रुपयेपर्यंत त्या चप्पला घालते, पण ती 20 रुपयाची चप्पल मला लाईफ टाईम लक्षात राहिली. म्हणजे आता हे जे केस मी उडवते ना, हे फक्त दिलेली शिक्षा आहे त्यांना, की एक लेडीजचं केस बंधन, एक सौंदर्य तिचं असतं. तर मला असं कोण म्हणतं ना, तू छान दिसतेस, तर मला त्रास होतो की मी माझं सौंदर्याचं मुंडन केलं, मी सुंदर नाही मला व्हायचं. आणि केस मोकळे का ठेवते का, तर की आता मी सगळ्या बंधनातून मुक्त आहे, हे मी स्वतःला आठवण करून देत असते. आणि बघ आता मोकळा श्वास घे म्हणून मी स्वतःला सारखं असं करत असते. बघा व्हिडिओमध्ये दिसते ना, सारखी मेस करत असते, स्वतःला मी मोकळा श्वास देत असते. मी फार डिप्रेशनमध्ये गेले होते. दिस इज माझ्यासाठी हा मोठा डिसिजन होता की बॅक सपोर्ट, म्हणजे मला बॅक सपोर्ट मिळाला नाही का, खूप मिळाला, पावली मिळाला. मग घरात बाहेरची तर लांबच, घरातसुद्धा मला सासरी पण मिळाला बॅक सपोर्ट, नाही असं आहे का. पण अनावधानानं ते जे बोलायचे किंवा इकडे यायचं, ते आमचं दोघांचं बॉन्डिंग न जुळल्यामुळं मग हे सगळे प्रसंग उभे राहायचे. आम्ही बॉन्डिंगच आमचं झालं नव्हतं, की एक इमोशनल, म्हणजे आम्ही फोनवर खूप बोललो. लग्न ठरवलं 1 जानेवारी 2005ला, आणि त्यानंतर बघितलं तेव्हा एकदाच एकमेकाला 21 फेब्रुवारीला. त्या दिवशी 21 फेब्रुवारी 2005पासून जे आमचं बोलणं चालू झालं, तर बरोबर 100 दिवसचं अंतर होतं. 100व्या दिवशी 2 जूनलाच लग्न होतं. मग 100 दिवस फक्त आम्ही फोनवर बोललो, एवढे बोललो. त्यांनी तिकडे 1200 रुपयाचं बिल केलं, नाही ती 4500चं बिल केलं, आणि मी इकडं घरी लँडलाईनवर 1200 रुपयाचं बिल केलं होतं.
तेव्हा ते खूप होतं बिल. किती वर्षापूर्वी? 19 वर्षापूर्वी. इतकं बोललो आम्ही फोनवर, पण तेव्हा जरी यांनी मला खरं सांगितलं असतं ना, पण हे नुसती स्वप्नरंजन. आणि मग लग्नानंतर प्रत्येक प्रत्येक स्वप्न भंगताना पाहिलं. तेव्हा जरी त्यांनी परिस्थिती, माझं म्हणणं कसं असतं की हे मी माझं आधीपासून की काय असेल ते खरं. बाबा आपण खूप गरीब आहे, मी गरिबीत सहन करायची तयारी. बाबा असं करायला लागेल, करूया. कदाचित त्यांचंही काय मानसिकता असेल, त्यामुळं बऱ्याच गोष्टी लपवल्या माझ्यापासून, बऱ्याच गोष्टीची नुसती स्वप्न रंगवली. मग ती स्वप्न पूर्ण नाही झाली. मग घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की त्यांचं नेचर कसं आहे की पैसे खिशात असले की मग ते शुभदा लांबची गोष्ट आहे, त्यांचीच बायको. पण एखादा भिकारी जरी दिसला ना, तरी जे शुभदाला घेतील तेच त्या भिकाऱ्यालाही देतील. इथपर्यंत तो हरिश्चंद्र. मग त्याच्याकडे पैसे नसले तर 20 रुपये मागून घेईल आणि ते दुसरं कोण दिसलं गरज होतं त्याला देऊन टाकेल. मग शुभदा माझ्या बायकोला लागेल का, मला लागेल का, माझ्या संसारात लागतील का, हे त्यांना भानच नसतं. हरिश्चंद्र. आणि माझा स्वभाव असा की मी स्वार्थी नाही आहे की म्हणजे असं तू का दिलंसच, तू दिलंसच का, असं नाही. बावळट म्हणजे आम्ही 2 बावळट लोक एकत्र बांधतोय. त्यांनी दिलं की हां द्या द्या, चांगलं असतं. म्हणजे एक जर देणारा असला तर एक जण स्वार्थी हवा असतो. किंवा मी देत बसले तर ह्यांनी म्हणायला पाहिजे ना माहेरी सारखं देऊ नकोस. काय देतच नाही मी, पण माहेर अगदी शुल्लक खाऊ जरी आणायचं म्हटलं तरी माझ्या माहेरचे लोक ओरडतात. अजून आजी तर म्हणायचे दुकान आणायचं ना. म्हणजे की माहेरी मी माझ्या माहेर जायचं म्हणजे यांना कितीतरी वाकडं तोंड झालं पाहिजे. पण माझ्या माहेरी जाताना मी मी पैशांचा विचार करते की किंवा माझ्या त्यांना असतं ना, एक शास्त्राला आपल्याला यायचं असतं काहीतरी. जणू त्यांना कधी मिळतच नाही असं काहीतरी ते डबल भरपूर 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 खायला घेऊन जायचं. आता मोठेपणा असं खूप व्हॅल्यूज त्यांचे वेगळे आणि खूप वेगळे घडलेले. आणि मग आमचं पटायचं नाही. मग त्यातूनच वाद व्हायचे. आणि दोघंही भयान तापट, इगोइस्ट. म्हणजे निर्लज्ज होणं मला जमलं नाही आणि जमतही नाही मला अजून. की मी तत्वांशी असते आणि त्यांना म्हणजे स्वतःला विसरून मी प्रेम केलं नवऱ्यावर. आणि त्यांचं असं चुकलं की करून दाखवण्याची जिद्द त्यांनी ठरवली नाही कधी. त्यांना अनुमान जागा करावा लागतो. म्हणजे त्यांना असं वाटतं जाऊ दे काय एवढं काय तर ठीक आहे झालं ना गेले. पण त्यांना हे कधी कळायचंच नाही की नाही आपली माणसं असं केलं पाहिजे, हे की कर्तव्यात उभं राहिलं पाहिजे. एका मुलगा म्हणून माझं कर्तव्य काय, आई म्हणून आईसाठी मी काय केलं पाहिजे, वडिलांसाठी काय केलं पाहिजे, भावांसाठी काय केलं पाहिजे. म्हणजे त्यांचं कसं सगळं माझंच आहे, ते माझंच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना एखादं कसं खेळ खेळताना एखादं असतं हट्ट्या म्हणतो ना, त्याला नको खेळायला, सगळ्या खेळाची वाट सगळं त्याची दादागिरी असते. सेम माझा नवरा तसा आहे. मग दादागिरी करत, दादळापट करत, हट्टी उद्धटपणा करत करत ते सगळे डाव जिंकायची सवय. आणि ते डाव जिंकताना संसाराचा डाव एवढा सोपा नाही ना. आणि खूप लहान वयात त्यांच्या गळ्यात हा डाव मारला. त्यातही मी हट्टी निघाले. मी हट्टी अशी निघाले की मी माझ्या तत्वावर कायद्यावर बोट असंच. पण तेव्हा मी नवरा म्हणून सॉफ्ट कॉर्नर कसं झाला की मी त्यांच्यात फार अडकत गेली, फार प्रेम. म्हणजे मी अफेअर वगैरे केली असती, एखाद्याशी अफेअर वगैरे झाला असतं तर ॲटलिस्ट त्या प्रेमात वाटा तरी मिळतो ना. तसं माझं नाही. मी ठेवलं होतं म्हणजे कोणाबद्दल मला अट्रॅक्शन वगैरे वाटलं असेल तर मला माहिती, किंवा मी स्वतःला कबूल पण नसेल केलं, मला तर आठवत नाही. पण ते म्हणजे म्हणतो ना आपण एखाद्यानं माझ्याकडे बघितलं ना तर मला खोटं वाटेल की माझ्याकडे असं कोण बघते. तर कॉलेजवर वगैरे असणारच का, नखरे माझे खूप असायचे, किंवा शेजारी पाजारी असं. तर असं कोणी माझ्याकडे बघितलं ना तर पोरीनं कसं बरं वाटतं ना, हा मला खरे करते जास्त. मला तसं नाही. मी मनात विचार करायचे हा माझ्याकडं बघतोय, माझं काय चुकतंय का वागण्यात आपल्या. म्हणजे माझ्याकडं बघून त्याला इज्जत वाटली पाहिजे. बघा हे देवानं माझे आमची पत्रिका एकदा ठिकाणी बघितलेली ना, तर ते काका ते इन्स्पेक्टरच होते, वारले ते. पण मी सांगितले त्यांचं बरेचदा नाव येतं, दत्ताचंच ते करायचे. ते भृगू प्रश्नावली असतं ना ते, तर त्याच्यात ते बघून म्हणाले होते की मी म्हटलं मला आत्ता ऐकताना लाज वाटते, मागील जन्मी मी असं कृत्य केलं. ते म्हणते तुला ह्या जन्मात त्यासाठी चांगलं एवढं प्रामाणिक घडवले. इतकं प्रामाणिक म्हणजे हे आतूनच आलेले विचार आहेत बरं का. तेव्हा मला असं वाटायचं की म्हणजे मी कुणात अडकलेच नाही. मग
जे काय प्रेम आहे, ज्या काय आशा आहेत, ज्या काय अपेक्षा, त्या सगळ्या कुठं अडकवल्या मी त्या होणाऱ्या नवऱ्याकडे. आणि बरोबर ह्यांची ती नोकरीची लागलेली वाट. आणि मग नंतर मग म्हटलं नाही आता तुम्ही, मग मला कसं नाही करमायचं मला इथं. म्हणजे मी कधी स्वप्न रंगवतो आणि बरेच मग आलेल्या स्वप्नामध्ये माझ्या स्वप्नात असं नव्हतं कधीच की मी नवऱ्यापासून लांब राहील म्हणून. त्यामुळे मी ते कल्पनाच करू शकत नव्हते की मी नवऱ्यापासून लांब राहील. मग माझं म्हणणं की इथं काहीतरी करूया, पण माहीत नव्हतं की हिऱ्याचा कारखाना काय प्रकार असतो. मध्ये सातारामध्ये पण होता, बट दॅट्स नॉट गुड. आणि मग मला सांगण्यात आलं की आपण एक रिक्षावर आहे. म्हटलं माझा नवरा आणि रिक्षा ह्या असा एक होता आम्हाला. मग नाही, मग गोष्टी बिघडतच जास्त बिघडत गेल्या. मग त्यातून कसं व्हायचं, अवलंबून राहत गेलो आम्ही. मग सगळ्या गोष्टी घडत गेल्या, चुकीच्या घडत गेल्या. पण ते गेले असे नाही करता आपण धाकानं घाबरून ऐकेल वगैरे. पण माझं कसं असायचं की तू मला घाबरू नकोस. मला माहिती आहे, म्हणजे मला माझे लिमिट्स माहिती आहेत. मला माहिती आहे की म्हणजे इव्हन मी हार घालताना आपण किती ते आडेवेळे लावतात, तर मी आधीच सांगितलं होतं फोनमध्ये. सगळे ते मान झुकवायची नाही, मान ताठ ठेवायची हार घालताना. म्हणजे मला माझ्या नवऱ्याची इमेज कशी असावायचे, एक मला मला माझा जसा हवा होता तसा. आणि मग तसं अपेक्षा होत, त्यांची अपेक्षा काही असतील तर त्यापेक्षा मी त्यांची अपेक्षा म्हणजे प्रत्येक नवऱ्याची बऱ्यापैकी 80% नवरे फक्त त्यांना काय फरक पडत नाही, कसली असू दे 2 टाइम जेवायला नीट घाल. आणि माझं नेमकं तसं, मला फार स्वयंपाकाची एवढी आवड नाही आहे. किंवा जगातल्या प्रत्येक बाईला स्वयंपाक करायची अडचण नसते. प्रत्येक बाईला अडचण कुठली असते माहिती आहे का, ती केल्यानंतर जे तुम्ही सगळं ते उद्धार करत असताना खानदानाचा. आणि माझा उद्धार सतत 15 वर्ष झाला रोज. आता परत परत कधीतरी येतं, पण मग तिथल्या तिथं गप्प बसायला लागतं. पण ते सगळं सहन करायला 15 वर्ष गेली. मग मी म्हणजे ते रोज आणि रडायची घास, म्हणजे रोज जेवायला बसायचं म्हटलं की ती त्यांची सुरुवात असायची. फार त्रास दिलाय मला माझ्या नवऱ्याने, पण तो धाक गरजेचा आहे. तोच नवरा मला सकाळी बरोबर ऑफिसला सोडायचा, संध्याकाळी ऑफिस सुटलं की टायमिंगला न्यायला यायचा. पण जे तुम्ही ह्यातून काय घ्यायचं आहे लक्षात घ्या. मी माझ्या नवऱ्याची कथा गात नाही आहे की नवरा कसा असावा, की माझा नवरा जिथे चुकला तिथे तुम्ही चुकू नका. एक बायको म्हणून जिथं मी चुकले तिथं तुम्ही चुकू नका. की धाक हवा नवऱ्याचा, बायकोला धाक हवा. बायकोलाही स्वतःचे लिमिट्स कळले पाहिजेत. असं जगणं हवं ना. काय जगतोय आपण, नवीन विचारांची गुढी. काय विचारांची गुढी, काय नाही झालं तर तुला कापीन. काय प्रेम होतं, म्हणजे नक्की प्रेम काय होतं. मला विशेष वाटतं आमचं एकमेकावर एवढं प्रेम. मी एवढे नावं ठेवते त्यांना, ते मला एवढे नावं ठेवतात, पण आम्ही नाही जगू शकत एकमेकांशिवाय. त्यांच्यात वीक पॉईंट्स आहेत, माझ्यात वीक पॉईंट्स आहेत. पण ह्या सगळ्या वीक पॉईंट्सने सुद्धा त्याच्याही पलीकडे आमचं प्रेम पोचलेलं आहे. म्हणजे आता व्हिडिओमध्ये असं बोलणं की असं काय म्हणतात ना की मग तुमचं रिलेशन, आमचं नातं शरीराच्याही पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे आम्हाला गरजही भासत नाही. एवढं मानसिक त्रासच एवढा असतो की आम्हाला शांतपणे रिलॅक्स होणे वगैरे, की दोघांनीच वेळ घालवला आहे, हा प्रकार मला आठवतच नाही एवढ्या 18 वर्षात. की म्हणजे म्हणतो ना आपण की आता सेकंड इनिंगमध्ये आम्ही प्रेम करू बहुतेक. म्हणजे माझी स्टोरी जशी आहे तशीच त्यांची, की त्यांनीही कुठं अफेअर करायला कोण भेटलं नाही. म्हणजे तो पिंडच नाही आहे, की त्यांचाही तसा पिंड नाही आहे की शी अफेअर वगैरे करणार. माये बाबा एक पत्नी एकनिष्ठ. त्यांचे मित्रही म्हणायचे कुठं कुठं घेऊन जायचे मी, आता माणसं कुठं कुठं जातात तुम्हाला माहिती आहे. पण ती हे येऊन सांगायचे भुक्यावरून ह्याच्यावर. आता सगळ्यांचे सगळं मला माहिती आहे, ह्याच्यावरून मी गेलो होतो, अगो असं बघ ना असं तसं. बरोबर म्हणायचे, वहिनी नाही दीपक तसा नाही, तुम्हाला दीपक वेगळा आहे. काय वेगळा आहे, तो जो एकनिष्ठपणा आहे आणि तो जो विश्वास आहे म्हणजे मनातच येत नाही. आता हे मला किती वाईट बोलायचे, कुठं कुठं मी जॉब केले फक्त त्या स्वाभिमानासाठी की मला घ्यायचंच नाही कोणाचे पैसे. आणि यांचं कसं असायचं, मी देतोय ना मग मला घ्यायला काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांचा आणि त्या स्वाभिमानाची कुठं गाठच पडली नव्हती. त्यांना अभिमान हा प्रकार नाही, तर स्वाभिमान कधी यायचा, अभिमानच नाही त्यांच्याकडे. अभिमान या नावच नाही आहे काय त्यांच्याकडे, तर स्वाभिमान कुठून येईल बिचारा माझ्या नवऱ्याकडं. म्हणजे की ठीक आहे हे आता आहे ना, हे असं करूया, चला ठीक आहे करा, हां काय कार्यक्रम आहे ना करा. मग ते घरातलं कार्यक्रम असला काय असलं की ते नव्हतं
हा शोभता पाहिजे बघा आता, हा ती पाहिजे, तो आहे, तू कर, हा तू कर. आणि माझं कसं, मला तर पुढं पुढं करायलाच आवडतं, नौकी करायला मला फार आवडते त्या भाषेमध्ये. मराठी रांगडी भाषा आहे आमची सातारची. आणि मला मोठेपणा वाटायचा. मग ते चित्र कसं दिसत होतं हेच मला लक्षात